हे सोललेले शेंगदाणे आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात, म्हणजे जे मीडियम भांडं असतं ना, त्याचे जे खालून ब्लेड असे एकदम चिकटलेले असतात त्याच्यामध्ये घालून घेऊ. हे मिक्सरमध्ये फक्त थोडं फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही, पेस्ट होते. आता ही साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. नवरात्राचे उपवास चालू आहेत, तर थोडी अशी छान खिचडी बनवायची दाखवते तुम्हाला. त्याच्यामध्ये थोडंसं आधीच आपण मीठ घालून घेऊ. हे 2 वाटी साबुदाणे, म्हणजे भिजवलेली एक छोटी वाटी होती, पण ते भिजून आता 2 वाटी झाले. याच्यामध्ये मीठ घातलं. याच्यामध्ये थोडंसं लिंबू रस, म्हणजे हा अर्धा लिंबाचा 1.5 चमचा झाला, पण आपण 1च चमचा घालू याला. हे घातल्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करायचं, लिंबू आणि मीठ घातलेलं. कढई गरम व्हायला ठेवलेली आहे, तर आपण हे थोडं एक पळी, छोटी पळी आहे, छोटी पळी तूप घालू. थोडंसं अजून, म्हणजे एक 4 चमचे तूप, छोटे 4 चमचे. त्याच्यामध्ये आता ही गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये हे थोडं अर्धा चमचा जिरं घालायचं. हे बघा कसं. आता हा जिरं छान कापलेला आहे. याच्यात थोडासा कढीपत्ता घालतो. कढीपत्ता छान कुरकुरीत झाला. आता ह्याच्यात मी जरासं हे थोडंसं एक बटाटा सोलून कापं, छोटी छोटी पातळ कापं करून घेतलेली आहे. याला पहिलं भाजून घेऊ आपण. थोडासा बटाटा असला की आपल्याला पौष्टिक होऊन जाते साबुदाणा खिचडी. हे आता बटाटा थोडा फ्राय होत आलेला आहे, म्हणजे कसं आपण असं असं हे करून बघायचं, असं कट झाला ना हा बटाटा की झाला म्हणायचा. आता ह्याच्यात आपण थोडंसं हे अर्धा चमचा मिरची पेस्ट करू. पेस्ट घातली म्हणजे कसं होतं, सगळी खिचडीला पूर्ण लागते, पण थोडासा ठसका येतो, पण काही हरकत नाही. आता हे आपण हे साबुदाणा मीठ आणि हे घातलेलं आहे ना, त्याच्यात थोडीशी साखर घालू, चिमटभर. ती साखर घातली. आता ह्याच्यात त्याला आपण फ्राय करू. आपल्याला तेल जरी घातलं तरी चालेल. गरम गरम खायचं असेल तर तूप घालायचं. तूप चांगलं, आता आपला उपवास आहे, थोडं पौष्टिक होईल आणि तुपाची चव पण छान येते. आणि जर आपल्याला कुठेतरी डब्यात घेऊन जायचे असेल तर तेल घालायचं, नाही तर तूप असं जरासं आपली खिचडी अशी मोकळी राहत नाही, घट्ट होऊन येते. आता कशी छान फ्राय व्हायला लागली. आता हा साबुदाणा पहिला जरा हे कढईमध्ये चांगल्या फुल गॅसवरती असं छान वाफवून घ्यायचा. हा साबुदाणा आता छान, म्हणजे त्याला सगळीकडून तूप लागलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी ही छोटी वाटी शेंगदाणा कूट घालू. शेंगदाणा कूट सुरुवातीला का नाही घालायचं, हे शेंगदाणा कूट आहे ना कढईला लागतं आणि साबुदाणा खिचडी अशी चिकट होऊन जाते, म्हणजे कढईला लागतं ह्याचा थर. म्हणून शेवटी आपली होत आली ना, मग शेंगदाणा कूट घालायचा, म्हणजे अशी मोकळी छान खिचडी होती. आता ही झालेली आहे. फक्त काय करायचं, आपण गॅस बंद करून थोडासा कमी गॅस करून 1 सेकंद 2 सेकंद ठेवायचं आणि मग ते बंद करून ठेवायचं, ह्या झाकण लावून थोडा वेळ. म्हणजे ह्या गरम झालेल्या ही खिचडी आहे ना, ह्याचीच वाफ ह्याला लागते आणि छान वाटते खिचडी. ही बघा आता कशी छान मोकळी लुसलुसीत खिचडी तयार झालेली आहे. एक एक साबुदाणा असा वेगळा होतो आणि मस्त ही टेस्टी पण झालेली आहे. तर ही आपण सर्व करताना थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालायची, ती मी तुम्हाला दाखवते. आता काकडी बरोबर आपल्याला कोशिंबीर खायची आहे, कारण आपल्याला थोडं पौष्टिक खाल्लं तर एक दिवसभर जाऊ शकतो ना. त्यामुळे ही काकडीमध्ये थोडंसं दही घेतलं मी घरी लावलेलं. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं अगदी 2 चिमटी, जास्त घालायचं नाही. आणि ही थोडीशी 1 चिमटभर साखर. त्याला मिक्स करायचं आणि ही आपली किसलेली काकडी थोडी घालायची आणि ही त्याच्याबरोबर खायला सर्व करायची. चालत असेल त्याला ही थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे वरून खोबरं घालायचं थोडं. मग अशी मस्त खिचडी खायला पण चांगली आणि पौष्टिक झाली. आणि त्याला हे असं दही द्यायचं.